हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. आज म्हणजे बऱ्याच दिवसातून मी आज ब्लॉगला सुरुवात केली. ते पण का तर महत्त्वाचं आहे, म्हणजे माझ्यासाठी पहिलाच अनुभव आहे हा. आणि तोच आज अनुभव म्हणजे आज आमची तुम्हाला यापुढे ब्लॉगमध्ये कळेलच, हरिपाठाविषयीच आहे. आणि पहिल्यांदाच आमचा म्हणजे असा जो माझा हा अनुभव आहे ना, तो पहिलाच अनुभव आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हां, म्हणजे दरवेळेस मी तुम्हाला सांगते की आता आमच्या हरिपाठाला 2-3 फेऱ्या, म्हणजे 2-3 साड्या, 2 साड्या तरी झाल्यात. तुमच्यासोबत मी ते शेअर पण केलं. एक अशी काठापदरेमध्ये होती आणि एक दुसरी अशी सिंपलमध्येच होती. तर आता तिसऱ्या साड्या पण आम्ही घेतल्यात लेडीजने हरिपाठाला. त्याच तुम्हाला मी दाखवते. आता जवळजवळ म्हणजे रात्री मी बहुतेक ब्लाऊज शिवून झाला आहे. दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ती साडी पण आणि तो ब्लाऊज पण. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे तुम्ही. ब्लाऊज मी रात्री जवळजवळ बस स्लीव्ज पण तयार करून ठेवलेत. लॉंग स्लीव्ज शिवायचे आहेत, कोपरापासूनची बाही. आणि हा पुढचा भाग पण मी इथं शिवून रेडी केला आहे बघा रात्रीच पूर्ण. आणि असा ब्लाऊज मी पहिल्यांदा शिवले बघा, कट न करता पहिल्यांदाच मी शिवले. आणि घाई पण होती जरा त्याच्यामुळं. आणि हे बघा, आणि असं त्रिकोण टाईप शेप ठेवले मी पाठीच्या गळ्याला. आता इथे सुईमध्ये अटकलं आहे म्हणजे बघा असं आहे. असं बॅक नेक आहे. आणि साडी पण मी तुम्हाला दाखवतेच बघा. हे बघा, ही साडी स्कायमध्ये, स्काय कलर आणि व्हाईट कलर अशी साडी आहे. मस्त वाटतं, एकदम सॉफ्ट पण आहे आणि लावल्यानंतर पण सगळ्या लेडीजनी भारी दिसेल असं. तर बघा, त्याच्या अगोदर मी हा एक ब्लाऊज शिवला आहे बघा. हा ब्लाऊज आता माझी बहीण आलेली, ती ब्लाऊज घेऊन पण गेली. पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज होता याच्यावर. बरंच तुम्ही बघत असाल आता इतका पसारा पडला. तो ब्लाऊज पहिला झाला शिवून. आणि हा बघा, मेजरमेंटला दिलेला ब्लाऊज ना, तो पण इथंच राहिला. त्या जो मेजरमेंटसाठी दिलेला ना, तो ब्लाऊज इथंच राहिला. घाई गडबडीत तो घेऊन जायचीच विसरली ती. आता हा ब्लाऊज मला पूर्ण करायचा आहे. आणि हा ब्लाऊज मला 4:30 पासून 5:30, 4:30 ते 5:30-6 वाजेपर्यंत अशी आमची जो कार्यक्रम आहे ना, तो आहे. काय कार्यक्रम आहे तर तुम्हाला यापुढे कळेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे. तर बघा, जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आमच्या हरिपाठ मंडळासाठी मी स्वतः साड्या घ्यायला गेलेली. तो पण मी मागे ब्लॉग शेअर केला आहे तुमच्यासोबत. काठापदराच्या मुनिया पैठणीमध्ये मी पहिले चॉईस करून साड्या आणलेल्या त्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते एकदमच काठामध्ये वाटत होते. आणि सिंपलच, म्हणजे गावातच कुठं ठिकाणी कुठं हरिपाठ करायचं असेल ना, साध्या सिंपल ठिकाणी, तर तिथं दुसऱ्या साड्या आणलेल्या व्हाईट आणि पिंक अशा कलरमध्ये होत्या. त्या पण मी दाखवलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता ह्या तिसऱ्या साड्या, या पण कशा म्हणजे महिला मंडळांनी पैसे जमा करून नाही आणल्या. त्या 2 साड्या आहेत ना, त्या आम्ही पैसे जमा करूनच आणलेल्या. फक्त या साड्या आहेत ना, त्या आता आम्ही 2-3 महिने जिकडे तिकडे हरिपाठ करतो ना, मग तिथून मिळालेले पैसे एकदमच साचलेले ना. मग आम्ही एकूण 30 जणी आहोत. 30 जणींचा आमचा हरिपाठ मंडळ आहे. 30 महिला आहेत त्या हरिपाठात. तर मग आम्ही सर्वांनी त्या सर्व पैशांच्या मिळून या साड्याच आणलेल्या. आणि या साड्या आम्हाला पडलेल्या, एक साडी 380 रुपये अशी, म्हणजे 30 साड्या घेऊन आलेल्या. इतके पैसे आम्हाला 2-3 महिन्यात जमलेले हरिपाठाचे. तर म्हणजे आता कसं, मग तसंच पैसे ठेवून घेण्यापेक्षा तसं पण अजून पण पैसे जमलेले. जसं मी तुम्हाला काही दिवसापूर्वी महडला गेलेलो बघा आम्ही, हरिपाठ मंडळच मिनी बस करून, सर्व मंडळ मिनी बस करून म्हणजे महडला गेलेलो. ते पण त्यातलेच पैसे खर्च केलेले तिथे जाण्यासाठी पण. ते पण. आणि या साड्या इतक्या आम्हाला पैसे जमलेले या हरिपाठा, म्हणजे 2-3 महिन्यात हरिपाठाचे 380 प्रमाणे 30 साड्या आम्ही आणलेल्या. आणि मस्त, म्हणजे या साड्यांची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे कपडा पण मस्त आहे आणि प्रिंट पण मस्त आहे. आणि मस्त साड्या आहेत, लावल्यानंतर पण मस्त वाटतात. तर त्याचाच माझा इथं ब्लाऊज शिवण्याचं काम चालू होतं. याच्या आदल्या दिवशी ना रात्री मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं असेल बघा, की मी आरी वर्क केलेला ब्लाऊज आणि जो एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज होता ना, त्यांची कटिंग केलेली. त्यातला एक ब्लाऊज मी जो एम्ब्रॉयडरी केलेला होता ना, डार्क ग्रीन कलरचा, तो त्याच दिवशी शिवून घेतलेला. आणि त्याच्याच रात्री मी जो आरी वर्क केलेला ब्लाऊज होता ना पूर्ण, तो शिवून घेतलेला. त्याचं पण मी तुम्हाला आता दाखवलं. जो कपडा थोडासा पडलेला ना, तो दाखवला मी. आणि तो लगेचच ब्लाऊज, ती माझी बहीण आलेली पण, आणि ती दोन्ही पण ब्लाऊज ती घेऊन गेली शिवलेली. आणि त्यानंतर हा पण मी, म्हणजे तो एक त्या दिवसभरातून तो ग्रीन कलरचा ब्लाऊज आणि तो पिंक कलरचा ब्लाऊज पण आरी वर्क केलेला, तो ब्लाऊज घरातील सर्व कामावरून ते दोन्ही ब्लाऊज. आणि हा जो तुम्हाला आता मी सुरुवातीला दाखवला ना, मागचा, पुढचा आणि स्लीव्ज सर्व रेडी करून ठेवलेले. फक्त एकमेकांना ते जॉईन करून साईड शिलाई आणि नॉट्स, हुक्स वगैरे लावायचे बाकी ठेवलेले.
कारण हा पण मला ब्लाऊज आहे ना आता संध्याकाळी 4 वाजता आमचा हा कार्यक्रम होता ना, त्यासाठी मला ही लावायची होती. आणि याच्या आधी पण मला दुसरं काम पण होतं बाकी, ते करून पण हा काम करायचा होता मला. मग माझं इथं आता हेच काम चालू होतं. जवळजवळ आता मला तर वाटतं ही 1-1:30ची वेळ असेल आणि इथं माझं आता हे काम करण्याचं काम चालू होतं बघा. आणि काय कार्यक्रम होता ते पण मी तुम्हाला सांगतेच बघा. यापूर्वी म्हणजे आम्ही कधी हरिपाठ एका ठिकाणी उभे राहून केलाय, 3-4 ठिकाणी आम्ही बाहेर ठिकाणी हरिपाठ केलाय. पण आता आम्हाला हरिपाठ दिंडीमध्ये करायचा होता. म्हणजे पूर्ण गावभर फिरून आमच्याच गावात दिंडीप्रमाणे हरिपाठ बोलायचा होता. म्हणजे चालता चालता हरिपाठ बोलायचा होता. त्याच्यातच अभंग, त्याच्यातच गवळणी, सर्व त्याच्यातच बोलायचं होतं. आणि मी तरी माझ्या उभ्या आयुष्यात इतके तरी अजूनपर्यंत असा दिंडीमध्ये मी कधी गेलीच नाही. तसे पण दरवर्षी दिंडी आमच्या गावात असते आणि मी म्हणजे एक वेळेस पालखीच्या मागे उभी राहते. पण पालखीमध्ये कधी मी असं म्हणजे भजन करत जो आपला पावलं असतात ना हरिपाठाची म्हणा किंवा भजनाची म्हणा, तशा पावलामध्ये मी कधी हरिपाठ किंवा भजन काहीच केला नव्हता. आणि आता डायरेक्ट बोलायचा होता, म्हणजे हरिपाठ बोलत बोलत दिंडीत जायचा होता. आणि हा अनुभव माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील पहिलाच होता. त्याच्यामुळे जरा मनात भीती पण होती आणि म्हणजे हौस पण होती, म्हणजे करायचंच आहे असं पण वाटत होतं आणि भीती पण वाटत होती. असं तर बघा इथं सर्व आम्ही महिला मंडळी इथं जमलेलो, पण साड्या आम्ही बघा आता तुम्ही मस्तच वाटत होत्या. तुम्ही बघत असाल राधाकृष्णाच्या मंदिरात उत्सव होता ना आमच्या, मग तिथं आम्हाला हे कार्यक्रम करायचा होता. पहिल्यांदा आम्ही जागेवरच तिथं पूर्ण श्लोक वगैरे बोलून घेतलं आणि त्यानंतर मग इथं गावात आमची दिंडी गेलेली. बघा तुम्ही आता यापुढे कंटिन्यू ठेवा यापुढे व्हिडिओ. आणि हा जो दिंडीचा व्हिडिओ आहे ना, मी ही फक्त 1-2 मिनिटाचीच क्लिप तुमच्यासोबत शेअर केली आणि ती क्लिप संपल्यानंतर माझं दुसऱ्या दिवसाचं रुटीन पण मी याच व्लॉगमध्ये शेअर केलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि म्हणजे तुम्हाला या पुढचा पण माझा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा रुटीनसुद्धा बघता येईल. तर बघा हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. त्या दिवशी मग संध्याकाळी हरिपाठानंतर काही शूट झालं नाही, कारण आम्ही जवळजवळ 9-9:30 वाजेपर्यंत तिथंच होतो. म्हणजे बरेच कार्यक्रम होते ना, मग घरी काय येता आलं नाही लवकर आणि आल्यानंतर पण माझ्या कशाने काही शूट झालं नाही. कारण तुम्ही आता बघितलं असेल त्याच्या आदल्या दिवशी पण माझे दिवसभर काम आणि ब्लाऊज असंच होता आणि आजच्या दिवशी पण जो व्हिडिओ होता ना दिंडीचा, त्याच्या दिवशी पण माझी पूर्णच गडबड होती. म्हणून मी तिकडून आल्यानंतर डायरेक्ट झोपून गेलेलो, कारण खूपच दमलेलो पण. आणि दुसऱ्या दिवशी इकडे बघा काव्याची दाढ या दिवशी रात्री ना रात्रभर दाढ दुखत होती, म्हणून तिला आम्ही गेलेलो दातांच्या दवाखान्यात घेऊन आणि इकडे तिचं मनवण्याचं काम चालू होतं बघा. डॉक्टर बोलले की ही दाढ पूर्ण पाडूनच टाकायला लागेल, त्याच्याशिवाय मग तिचं दुखणं काय बरं होणार नाही आणि तिथंच तिला मनवण्याचं काम चालू आहे. आता तुम्ही यापुढे ऐका तिची बडबड. बस झालं. अरे पण तुला दुखण्यापेक्षा तर बरं आहे ना, मग तुला काहीच फरक नाही पडणार. होईल बघ. कधी दातात जाईल का तुझ्या एवढा मोठा? असं फक्त मला फक्त तुला डोळे बंद करायचे का, तर तुझ्या डोळ्यात उडाला नको म्हणून.
आता 2 मिनिटाचं काम 2 मिनिटं बेटा 2 मिनिटं डोळे बंद करा. डोळे बंद करा डोळे मीठ 2 मिनिटं अच्छा बा 2 मिनिटं घेऊ नको डोळे धरू झाला 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 डोळे मिटकून ठेव डोळे मिटून ठेव आमध्ये वाफ नको जाऊन देव डोळे बंद कर. काय नको अरे डोळे बंद कर, स्प्रे मारतात. सुरे मारलं बाय तर बघा इथं जी दाढ पाडायची होती ना त्याच्यामुळे तिला गुंगीचा इंजेक्शन द्यायचं होता आणि त्याची जिथं मनवण्याचं काम चालू होतं. तिला वाटत होतं की दुखेल की काय, पण बरंच समजावून सांगून तिला आता फायनली ती तयार झालेली इथं. आणि मग फायनली तिची दाढ पाडली. ही दूध दाढ होती आणि लहानपणी चॉकलेटच खाल्याचा हा परिणाम आहे. म्हणजे सारखी तिची आता याच्या अगोदर पण 2 वेळा तिच्या जे भरण्याचे दाढ भरलेल्या पण तिच्या 2 वेळा. असं तर लहान मुलांचं ते चालायचं. चॉकलेटांच्या मुलं आहे बोलल्यानंतर आता काहीतरी करून आपल्याला त्याच्यावर उपचार करायलाच पाहिजेत. असो तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ आणि हरिपाठ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलेलं ना की मी इंस्टावर सुद्धा व्हिडिओ टाकायची सुरुवात केली, त्यामुळे तिथं पण मला फॉलो करायला विसरू नका. आपल्या इंस्टा आयडीचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल. सो तिथं जाऊन पण तुम्ही फॉलो करा. आणि चला व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय.